होतात असं वारंवार ते पौलाविषयी त्या ठिकाणी किंवा सिलाविषयी ती लोकांना ओरडून ओरडून सांगायची. आणि मग पौलाने तिच्यामध्ये असणारे पिशाच ओळखलं आणि त्या पिशाच्याला धमकावलं आणि ते त्याच्यातून निघून गेलं. आणि मग त्यानंतर जे काही प्रकरण घडलेलं आहे त्याचं मनन किंवा चिंतन आपल्याला यापुढे करायचं आहे. वचन 19 पासून पुन्हा एक वर सुरुवात करूयात आणि वचन 19 पासून सुरू करून हळूहळू आपण पुढे जाऊयात. वचन 19 कोणीतरी वाचा. मग आपल्या मिळकतीची आशा गेली असे पाहून तिच्या धन्याने पौल व सिला यांना धरून पेठेत अंमलदाराकडे ओढून नेले. हालेलुया. आता ही जी दैव प्रश्न सांगणारी जी कोणी मुलगी होती ती दैव प्रश्न सांगून आपल्या धण्याला काय करत होती, पुष्कळ धन किंवा पुष्कळ पैसा मिळवून देत होती. परंतु आता पौलाने काय केलेलं आहे, पौलाने तिच्या ठाई असणारा जी पिशाच आहे किंवा तिच्या ठाई असणारा जो दुरात्मा आहे, अशुद्ध आत्मा आहे, त्याला धमकावलं आणि तो निघून गेला. आणि आता तो आत्मा निघून गेल्यानंतर ही जी एक मुलगी आहे ती फक्त आता एक मुलगी राहिलेली आहे, साधारण मुलगी राहिलेली आहे. तिच्या ठाई आता ते सामर्थ्य उरलेलं नाही आहे. आणि आता सामर्थ्यच नाहीये तर ती दैव प्रश्न सांगू शकणार नाही, आपल्या धन्याला त्याद्वारे पैसा मिळवून देणार नाही. आणि हे तिच्या धन्याने आता ओळखलं की आता ही जी मुलगी राहिलेली आहे ती आता फक्त निरुपयोगी राहिली आहे, तिचा मला काहीच उपयोग नाहीये, हिच्याकडून मला काही मिळकत होणार नाही. माझ्या मिळकतीचं साधनच या पौलाने आणि सिलाने घालवून टाकलं, माझं आर्थिक नुकसान केलेलं आहे. आणि मग तुम्हाला मला माहितीये की प्रियानो, जेव्हा एखाद्याचं आर्थिक नुकसान होतं तेव्हा ती व्यक्ती चिरडीस येते नाही का, ती व्यक्ती चिडते. आणि अगदी तशाच पद्धतीने या ठिकाणी झालेलं आहे. त्या माणसाला राग आलेला आहे आणि राग येऊन त्याने त्यांना धरलेला आहे. कोणाला? पौल आणि सिला यांना पकडलेला आहे आणि पकडून त्याने त्यांना अंमलदाराकडे पेठेत ओढून नेलेला आहे असं आम्हाला वाचायला मिळतं. तो त्याच्यावरती खटला चालू इच्छितो. त्या लोकांनी माझं आर्थिक नुकसान केलंय, त्या लोकांना काहीतरी शिक्षा झाली पाहिजे, अशा प्रकारचा खटला तो चालू इच्छित आहे. आणि मग त्यांना धरून त्या ठिकाणी. प्रियानो, जगामध्ये सुद्धा जेव्हा तुम्ही आणि मी ख्रिस्तच्या संदर्भाने सुवार्ता प्रचार करू किंवा ख्रिस्त जेव्हा जगू, प्रियानो, माझा आवाज येतोय? कोणीतरी पटकन सांगा. ब्रेक होते. एकच मिनिट. आता येतोय क्लिअर? नाही, अजून तुमचा व्हिडिओ सुद्धा नाही चालू आहे. व्हिडिओ चालू आहे पण एकाच ठिकाणी पॉज झाला. एकच मिनिट होल्ड.
हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव. जोपर्यंत बंधू सतीश यांचा डिव्हाइसचा प्रॉब्लेम सॉर्ट होत आहे तोपर्यंत जितक्यांना शक्य होईल तितक्यांनी व्हिडिओ चालू करा. हालेलुया. आज मला सुद्धा व्हिडिओ चालू करायला उशीर झाला आणि थोडीशी उजळणी करूया प्रेषितांची कृत्य अध्याय 16 वरती. जोपर्यंत बंधू सतीश जॉईन होत आहेत तोपर्यंत मला कोणीतरी लगेच सांगेल का हा प्रसंग जो घडलाय त्या प्रांताचं नाव काय आहे? आपण 16व्या अध्यायामध्ये ज्याचा अभ्यास करत आहोत तो प्रांत किंवा ते शहर कोणाला आठवतं का? कोणतं शहर आहे, कोणतं नगर आहे? कोण सांगणार? मासेदोनिया. हालेलुया. मासेदोनिया. मासेदोनियाचा प्रांत आहे आणि त्या प्रांतामध्ये एक राजधानीचं शहर आहे फिलिप. त्या शहरामध्ये या शहरामध्ये शब्दात दिवशी जेव्हा प्रेषित गेले तेव्हा त्यांना कोणीतरी भेटलं होतं. एक स्त्री भेटली होती. त्या स्त्रीचं नाव कोण सांगणार? मग आपण बंधू सतीश यांच्याकडे वेळ देऊ. लुदिया. हालेलुया. लुदिया. सगळ्यांचा पाठ आहे. जसा मी माईक अनम्यूट केला तसा आता व्हिडिओ पण चालू कर. हालेलुया. इथून पुढची वेळ बंधू सतीश यांच्याकडे देऊ. हालेलुया. क्षमा करा, जरासं इंटरनेटचा इश्यू आहे आणि त्याच्यामुळं जराशी अडचण झाली. प्रियानो, आपण हे बघितलं की मग त्या धन्याने त्या दोघांना बांधून किंवा त्या दोघांना धरून पेठेतील अंमलदाराकडे नेलेलं आहे. मग मला या संदर्भाने तुम्हाला हेच सांगायचं की जेव्हा तुम्ही आणि मी ख्रिस्त जगू किंवा ख्रिस्ताच्या विषयी तुम्ही आणि मी काही गोष्टी किंवा काही पावलं उचलू, तेव्हा आमच्या आजूबाजूला असणाऱ्या काही लोकांचं काही प्रमाणात नुकसान होऊ शकतं. मग ती लोक कोण आहेत? जी लोक ढोंग करतात किंवा जी लोक भ्रष्टाचारी आहेत किंवा जी लोक देवाच्या आज्ञापालन करत नाहीत किंवा देवाला संतोषित नाहीत, अशा लोकांचं काही वेळेला नुकसान होऊ शकतं आणि त्याद्वारे ते चिडीस येऊ शकतात. आता या माणसाचं आर्थिक स्वरूपाचं नुकसान झालेलं आहे. त्याने अशा पद्धतीनं धन कमवावं हे वचनाला धरून आहे काय? शास्त्राधीन आहे काय हो प्रियांनो? किंवा अशा प्रमाणे त्याची मिळकत असावी हे शास्त्राधीन आहे काय? तुम्हाला मला शास्त्रामध्ये काय आज्ञा देण्यात आलेली आहे? दैव प्रश्न सांगण्याच्या संदर्भाने आपण याचा विस्तृत अभ्यास केलाय पहा. आम्हाला या गोष्टी करायच्या नाहीयेत असं स्पष्टता देवाने सांगितलेलं नाही का? पंचाक्षरी, चेटूक विद्या, दैव प्रश्न या सगळ्या गोष्टी तुम्हाला मला करायच्या नाहीयेत, त्या वर्ज्य आहेत. आणि अशा जर कोणी करत असेल आणि आम्ही जर त्याला सांगितलं की नाही हे चुकीचं आहे, अशा गोष्टी करायच्या नाहीयेत, कदाचित तो बंधू वर्गांमधलाच असेल तर नाही का? आज ख्रिस्ती जगतामध्ये सुद्धा असे अनेक लोक आहेत प्रियांनो जे अन्य मार्गाने अशा प्रकारच्या गोष्टी किंवा अशा प्रकारच्या उक्ती करत आहेत. आणि मग जर अशा लोकांना आम्ही सांगितलं तर कदाचित त्यांचं आर्थिक नुकसान होऊ शकतं आणि ते देखील आमच्यावर खटले चालू शकतात. कदाचित आम्ही एखाद्या व्यक्तीला त्याच्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का लागेल असं आज्ञा पाळण्याच्या संदर्भाने एखादी गोष्ट सांगितली तर, जसा कोणी तो जकातदार होता, त्याने काय केलं? आपलं धन देऊन टाकलं. आर्थिक नुकसान तर झाली पण त्याची प्रतिष्ठा देखील मलिन झाली नाही का? कारण त्याच्याविषयी काय साक्ष होती की अन्यायानं कमवतो, त्याने अन्यायानं कमवलाय, किंवा त्याने स्वतः देखील हे मान्य केले की मी हे अन्यायानं कमवलेलं आहे. त्याच्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का लागला. आम्ही जर एखाद्या व्यक्तीला जो भ्रष्टाचारी आहे, जो अन्य मार्गाने पैसा कमवण्याचा प्रयत्न करत आहे, जो मार्ग चांगला नाहीये, जो अन्यायाचा आहे, अशा व्यक्तीला जर देवाच्या वचनाविषयी सांगितलं तर कदाचित त्याच्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का लागू शकतो आणि ती व्यक्ती चिरडीस येऊ शकते, चिडू शकते नाही का? कदाचित एखाद्या व्यक्तीचं पद सुद्धा धोक्यात येऊ शकतं. जर एखादी व्यक्ती पदाचा गैरवापर करत आहे आणि देवाच्या पवित्र आत्म्याने तुम्हाला सुचवलं की जा आणि लोकांना किंवा त्या व्यक्तीला सांग की तू तुझ्या पदाचा गैरवापर करत आहेस, तर काय होईल प्रियांनो? ती व्यक्ती शांत बसेल काय? ती चिरडीस येणार प्रियांनो. तिच्या पदाला धक्का लागल्यानंतर, ते पद धोक्यात आल्यानंतर, त्याची प्रतिष्ठा धोक्यात आल्यानंतर तो चिरडीस येणार. आणि अगदी अशाच पद्धतीची ही कृती या ठिकाणी झालेली आहे. आणि मग प्रियांनो, आमच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये आमच्यामुळं जर अशी एखादी गोष्ट होत असेल, आमच्यामुळं म्हणजे कोणामुळं? देवाचं आज्ञापालन केल्यामुळं, देवाचा पवित्र आत्मा आमच्यामध्ये असल्यामुळं जर अशा प्रकारच्या गोष्टी होत असेल तर एक गोष्ट निश्चित आहे, ती म्हणजे छळ, तो म्हणजे त्रास नाही का? ते म्हणजे फटके किंवा वेगळं टाकलं जाणं, आमची नाचक्की केलं जाणं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मला सामोरं जावं लागतं. तुम्हाला येताना बघून वाट बदलली जाणं, तुमच्या बरोबरचे सगळे व्यवहार आणि संबंध तोडले जाणं, हालेलुया, या गोष्टी होतात प्रियांनो. परंतु या होऊ नयेत म्हणून आम्ही गप्प बसावं काय? या होतील, आमच्यावरती आमचा छळ होईल, आम्हाला त्रास होईल, आम्हाला कदाचित मार बसेल,
म्हणून आम्ही गप्प बसावं काय? कोणीतरी सांगा आम्ही काय करायला पाहिजे? गप्प बसावं, आपापलं काम करावं, की आम्ही बोलायला पाहिजे? आपलं काम करावं आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करावी. आपलं काम करावं आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करावी. त्यांना सांगावं काय? सांगावं काय? नाही कोणी सांगू शकेल मला? नाही, प्रार्थना करायला पाहिजे. हालेलुया, प्रार्थना करायला पाहिजे. येस. अजून कोणी सांगेल काय? सांगावं की न सांगावं? सांगावं कोणाचं म्हणणं आहे, न सांगावं कोणाचं म्हणणं आहे? तिसरा पर्याय चालेल का? तिसरा पर्याय पण चालेल. येस. तिसरा पर्याय मला असं वाटतं की जर देवाचा आत्मा सांगतोय की सांगा तर सांगायचं, देवाचा आत्मा सांगतोय गप्प बसा तर गप्प बसायचं. हालेलुया. हालेलुया. येस, अगदी बरोबर आहे. देवाचा आत्मा जर सांगतोय, बरं देवाचा आत्मा सांगतोय तर गप्प बसावं की बोलावं? हा पुढचा प्रश्न आहे. देवाचा आत्मा जर सूचित करतोय की जा आणि बोल, तर बोलावं की गप्प बसावं? यापैकी कोण कुठल्या पक्षात आहे, कोण कुठल्या विभागात आहे? बोलावं. बोलावं. हालेलुया. बोलायलाच पाहिजे. छळ होईल, त्रास होईल, निंदा होईल, आर्थिक नुकसान होईल, पद प्रतिष्ठा धोक्यात येईल, काम निघून जाईल, आम्हाला वाढीत टाकलं जाईल, आमच्या बरोबरचे व्यवहार आणि संबंध तोडले जातील. या सगळ्या गोष्टींची भीती तुम्हाला मला बाळगण्याची कारण नाहीये. कारण जग आणि जगातील सगळं काही कोणाचं आहे? देवाचं आहे प्रियांनो. माणसं काही काळापुरते त्याची केअरटेकर आहेत प्रियांनो, नाही का? परमेश्वर त्यांचं मन बदलू शकतो. मला वाटतं की एजेकियलच्या 33व्या अध्यायामधले 3रं वचन मला वाटतं की फार सुंदर आहे. जर एखादा नाशाच्या मार्गावर चाललेला आहे आणि तू जर त्याला सांगतोस तर तू आपला जीव वाचवतोस, आणि तो मेला तर मग काही हरकत नाही. परंतु तू त्याला न सांगितलंस आणि तो मेला तर त्याचा जाब कोणाला विचारेल? परमेश्वर तुम्हाला विचारेल. जर देवाचा पवित्र आत्मा तुम्हाला सूचित करतोय की ही बहीण चुकतीये, हा भाऊ चुकतोय, त्याची कमाई, त्याचं पद, त्याची प्रतिष्ठा, त्याची सामाजिक पातळी काही गोष्टींमुळे धोक्यात किंवा त्रासात आहे आणि ती देवाच्या वचनाच्या विरोधात आहे, तर तुम्ही आणि मी धैर्य दाखवून त्या व्यक्तीशी सौम्यतेनं बोलणं फार गरजेचं आहे. 4 चौघामध्ये चव्हाट्यावरती त्याची अब्रू नुकसान करू नका, नाही का? किंवा त्याला त्या पद्धतीने हिणवू नका. त्याच्या घरी जा, एकांतात भेटा, त्याच्याबरोबर प्रार्थना करा आणि सौम्यतेने आणि नम्रतेनं त्याला त्या गोष्टी सांगा, असं आम्हाला शिकायला मिळतं. आणि मग या गोष्टी जर आम्ही केल्या तर आम्हाला छळ होऊ शकतो. आणि पौलाला आणि सिलाला या संदर्भाने त्यालाच सामोरं जावं लागलेलं आहे. 20व्या वचनामध्ये वाचा काय घडलेलं आहे. आणि त्यांना अधिकाऱ्यांपुढे उभे करून म्हटले, हे लोक यहुदी असून आमच्या नगराला फार त्रास देतात. आमेन. हालेलुया. आणि मग आता तो अंमलदारांसमोर त्यांच्यावरती दोषारोप ठेवत आहेत. आणि दोषारोप काय आहे? अधिकाऱ्यांपुढे उभे करून तो म्हणत आहे की ही लोक यहुदी आहेत आणि आमच्या नगराला फार त्रास देत आहेत, आम्हाला छळतायत, उगाच काहीतरी शिकवण्याचा, उगाच तरी काहीतरी खोट काढण्याचा प्रयत्न करत आहेत, काहीतरी वेगळं सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि आमच्या नगराला त्रास देऊन 21व्या वचनामध्ये काय सांगितलेलं आहे? आणि आम्हाला रोमन लोकांना जे परिपाठ स्वीकारायला व आचरावयाला योग्य नाहीत ते हे सांगत आहेत. त्यांच्यावरती दोषारोप ठेवून त्यांना शिक्षेस पात्र ठरवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि शिक्षेस पात्र ठरवण्याच्या संदर्भाने त्यांनी त्यांचं नागरिकत्व, त्याचा फायदा, त्याचा हक्क जो आहे तो त्या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही रोमी आहे, हे यहुदी आहेत, हे बाहेरचे आहेत, आणि इथे येऊन काहीतरी वेगळं शिकवण्याचा, सांगण्याचा ते प्रयत्न करत आहेत. आजचा मंडळीतलं किंवा आजूबाजूचं वातावरण सुद्धा अशाच पद्धतीचं आहे प्रियांनो. छळाला कुठेतरी हलकीशी सुरुवात झालेली आहे असं आपण म्हणू शकतो, किंवा त्याचं वारं सुरू झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. परंतु चिंता करू नका, सर्व गोष्टी परमेश्वराच्या नियंत्रणात आहेत. समय, ऋतू सगळं काही परमेश्वराच्या नियंत्रणामध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला आणि मला चिंता आणि काळजी करण्याचं गरज नाहीये. आता प्रियांनो, जेव्हा पौल आणि सिला यांचा या ठिकाणी छळ होत आहे, तेव्हा मला कोणी सांगेल का की छळाच्या संदर्भाने प्रभू येशू ख्रिस्ताने या शिष्यांना किंवा तुम्हाला आणि मला काय आज्ञा देऊन ठेवले तू, किंवा काय अधिक सूचना देऊन ठेवलेल्या आहेत? डोंगरावरील प्रवचनामध्ये विशेषतः सांगितलेलं आहे बघा, तुमचा छळ झाला तर तुम्ही धन्य. हालेलुया. माझ्या नावामुळे जर तुमचा छळ झाला तर तुम्ही धन्य आहात. हालेलुया.
मत्त्याच्या 5व्या अध्यायामध्ये वचन 11 आणि 12 मध्ये सांगितले. कोणीतरी पटकन वाचा. माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट टबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य, आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. कारण तुमच्या पूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला. आमेन. हालेलुया. आनंद करा, उल्हास करा असं म्हटलेलं आहे. छळ होत असताना आनंद करा आणि उल्हास करा असं म्हटलेलं आहे. प्रियांनो, या पौलाने सिलाच्या बाबतीत पुढे जाऊन आम्हाला तेच वाचायला मिळतं. छळ झालाय, मार बसलाय, फटके मिळाले, तर देखील ते काय करत आहेत? आनंद आणि उल्हास करत आहेत. हालेलुया. आणि मग येशू ख्रिस्त आम्हाला सांगतो की जर तुमचा छळ होत आहे तर तुम्ही धन्य आहात. देव तुम्हाला धन्य म्हणतो प्रियांनो. त्याच्या नावासाठी जर त्याचा छळ होत आहे, आमचा छळ होत आहे, तर तुम्ही धन्य आहात. आणि मग पौल आणि सिला यांच्यावरती परमेश्वर स्वर्गातून प्रसन्न झाला असेल काय? तुम्हाला काय वाटतं? प्रसन्न असेल काय? खात्रीने असेल. कारण हे जे करत आहेत ते कोणाच्या गौरवार्थ करत आहेत? देवाच्या गौरवार्थ. ते जे करत आहेत ते कोणाच्या नावाने करत आहेत? येशूच्या नावाने. पौल म्हटलंय का, मी पौल माझ्या नावाने तुला सांगतो की या पिशाच्या हिच्यातून निघून जा? नाही, येशूच्या नावाने सगळं काही त्याच्या गौरवार्थ या गोष्टी सांगितलेल्या किंवा घडत आहेत असं आम्हाला पाहायला मिळतो. अजून एक गोष्ट आम्हाला सांगितलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने एक सावधानतेचा इशारा दिलेला आहे. कोणापासून तरी सावध राहायला सांगितलेलं आहे आम्हाला. जेव्हा त्या लोकांना तो कामगिरीवरती पाठवत होता, कामगिरीवरती पाठवत असताना प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या 12 शिष्यांना सावध राहण्यासाठी सांगितलं होतं. कोणाला आठवतं का की काय सांगितलं होतं? खोट्या संदेष्टांपासून. येस, अगदी बरोबर. अजून कोणापासून सावध राहायला सांगितलं होतं? लिटिल कमिशन आपण शिकलोय पहा. कामगिरीवरती पाठवलं त्या सगळ्यांना. कोणाला आठवतं? मनुष्यांविषयी सावध राहा सांगितलं. माणसांच्या बाबतीत. हालेलुया. माणसांच्या बाबतीत. दोन उत्तर मिळालेले आहेत. माणसांपासून सावध राहा. माणसांपासून सावध राहायला सांगितलेलं आहे प्रियांनो. का? कारण माणसं काय करणार आहेत? वचन वाचूया. मत्त्याचा 10वा अध्याय वचन 16 पासून पुढे वाचा कोणीतरी. पहा, लांडग्यामध्ये मेंढरांना पाठवावे तसे मी तुम्हाला पाठवतो. म्हणून तुम्ही सापासारखे चतुर व कबुतरासारखे निरुपद्रवी व्हा. माणसांच्या बाबतीत जपून राहा, कारण ते तुम्हाला न्यायसभेच्या स्वाधीन करतील. आपल्या सभास्थानात तुम्हाला फटके मारतील आणि तुम्हाला माझ्यामुळे देशाधिकार व राज्ये यांच्यापुढे नेण्यात येईल आणि तुम्ही त्यांना आणि परराष्ट्रीयांना साक्षी व्हाल. हालेलुया. येस, बस बस बस. माणसांपासून त्यांना सावध राहायला सांगितलेलं आहे प्रिय. का? कारण माणसं जेव्हा त्यांचं नुकसान होईल, मग ते नुकसान कोणकोणत्या स्वरूपाचं होईल आम्ही पहिल्यांदाच बघितलं. कदाचित सामाजिक नुकसान होईल, पद प्रतिष्ठा या संदर्भाने नुकसान होईल, आर्थिक नुकसान होईल, नाही का, शारीरिक नुकसान कदाचित काही वेळेला होईल, मानसिक त्यांचं नुकसान होईल. आणि हे जर नुकसान जेव्हा होईल तेव्हा ते चिरडीस येतील, चिडून तुम्हाला न्यायसभेच्या स्वाधीन करतील, तुमच्यावरती खोटे आरोप करतील आणि तुम्हाला शिक्षेस पात्र ठरवतील. त्यांच्यापासून सावध राहा असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होणार आहेत. यांच्यावरती आरोप काय ठेवला कोणी मला सांगेल काय? पौल आणि सिला यांच्यावरती काय आरोप ठेवला? आता आपण वचनामध्ये वाचलेला आहे. ते जबरदस्ती आम्हाला त्रास देतात म्हणून त्रास देतात. अजून रोमी लोकांना जे आचारायला योग्य नाही ते सांगतात. येस, काहीतरी वेगळी शिकवण घेऊन आलेत कुठून तरी आणि काहीतरी वेगळं शिकवण्याचा प्रयत्न करतात. लोकांना त्रास देतात, छळतात, चिथवतात. हालेलुया. अशा प्रकारचे आरोप त्यांच्यावरती ठेवण्यात आलेले आहे. येशू ख्रिस्तावरती जेव्हा त्याला अटक झाली किंवा जेव्हा त्याला धरून देण्यात आलं तेव्हा काय दोषारोप ठेवले होते? कोणाला आठवतं काय? हा स्वतःला राजा समजतो. हा स्वतःला राजा समजतो. येस. अजून देवाचा पुत्र समजतो. देवाचा पुत्र समजतो. अगदी बरोबर. अजून यहुद्यांना पाळावयास योग्य नाही अशा गोष्टी आम्हाला शिकवतो.
हालेलुया. यहुद्यांना पाळायला योग्य नाहीत अशा गोष्टी आम्हाला शिकवतो. आणि गालिलापासून आतापर्यंत लोकांना चितवत आलेला आहे, लोकांना भडकवत आलेला आहे, त्यांचे माथे फिरवत आहे, नाही का. अशा प्रकारचे दोषारोप प्रभू येशू ख्रिस्तावरती सुद्धा ठेवण्यात आलेले होते. काहीतरी वेगळंच शिकवतोय, स्वतःला काहीतरी वेगळंच म्हणून घेत आहे, आम्हाला जी अयोग्य आहे त्या गोष्टी करायला सांगत आहे आणि आमच्यातील लोकांना त्रास देत आहे, त्यांना चितवत आहे. अशा प्रकारचा दोषारोप त्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावरती सुद्धा ठेवलेला होता. लुकाच्या 23व्या अध्यायामध्ये वचन 4 आणि 5 मध्ये आम्हाला ते वाचता येईल. प्रियांनो, गालिलापासून तो इथवर लोकांना चितवत आलेला आहे, असा त्याच्यावरती दोषारोप ठेवण्यात आलेला आहे. आणि मग हाच किंवा अशाच प्रकारचा दोषारोप या माणसाने, या पौल आणि सिलावरती ठेवलेला आम्हाला वाचायला मिळतो. ते 22व्या वचनामध्ये वाचा, काय सांगितलेलं आहे. तेव्हा लोक त्याचवर उठले, अधिकाऱ्याने त्यांची वस्त्रे फाडून काढून त्यास छडा तेव्हा माराव्याची लोक त्याच्यावर उठले आणि अधिकाऱ्यांनी त्याचे वस्त्रे काढून त्यास छड्या माराव्याची आज्ञा दिली. आमेन. 23वा वचनी वाचा. मग त्यास पुष्कळसे मारल्यावर त्यांनी बंदिशाळेत टाकून त्यांना आज्ञा त्यांनी केली आणि मग त्यांनी लगेच त्या आज्ञेची अंमलबजावणी त्या ठिकाणी केलेली आहे. कपडे फाडले आणि पौलाला आणि सिलाला त्या ठिकाणी पुष्कळ फटके मारले असं म्हटलेलं आहे. 23व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की मग पुष्कळ फटके मारल्यावर त्यांनी बंदिशाळीत टाकून बंदिशाळीच्या नायकाला त्यांना बंदोबस्तात ठेवण्याचा हुकूम देण्यात आलेला आहे. या ठिकाणी ही शिक्षा त्यांना ठोठावण्यात आलेली आहे. आणि मग प्रियांनो, याच पुस्तकामध्ये पुढच्या काही वचनांमध्ये एक गोष्ट आम्हाला वाचायला मिळते, तिचा थोडासा आपण अभ्यास करूयात. 22वा अध्याय कोणीतरी काढा. प्रेषितांची कृत्याचा 22वा अध्याय आणि वचन 22 पासून पुढे वाचा. या वाक्यांपर्यंत लोकांनी त्यांचे ऐकले. मग ते आरोळी मारून बोलले, जगातून याला नाहीसे करा, याची जगण्याची लायकी नाही. ते ओरडत व आपली वस्त्रे अंगावरून काढून टाकून आकाशात धूळ उडत असता सरदाराने असा हुकूम केला की त्याला गडीच आणावे. ते त्याच्यावर इतके का ओरडत होते हे समजण्यासाठी त्याने त्याची चौकशी चाबकाखाली करण्यास सांगितले. मग त्यांनी त्याला वाद्यांनी ताणले. तेव्हा जवळ उभ्या असलेल्या शताधिपतीला पौलाने म्हटले, रोमी मनुष्याला व तशाच ज्याला दोषी ठरवले नाही अशाला तुम्ही फटके मारणे कायदेशीर आहे काय? हे ऐकून शताधिपतीने येस, या अध्यायाचं किंवा या वचनाचं शीर्षक तुम्हाला काही दिसतंय का वरती? काय सांगितलेलं आहे? रोमन नागरिक म्हणून असलेला पौलाचा हक्क. हालेलुया. रोमन नागरिक म्हणून असलेला पौलाचा हक्क पौल या ठिकाणी वापरत आहे. आणि या ठिकाणी त्याच्यावर दोषारोपच हा आहे की हे यहुदी लोक आहेत आणि काय करतायत, रोमी लोकांना ज्या पाळायच्या नाहीयेत किंवा ज्या आचरायच्या नाहीयेत त्या गोष्टी त्यांना शिकवत आहेत. परंतु 22व्या अध्यायामध्ये पौलाने रोमी असल्याचा अधिकार शिक्षा सुनावण्याच्या किंवा शिक्षा होण्याच्या आधीच वापरलेला आहे. परंतु या ठिकाणी पौलाने शिक्षा निमूटपणे सहन केलेली आहे. असं का झालं असेल हो? इथं तो बोलू शकत नव्हता का की मी रोमी आहे, मला शिक्षा तुम्ही करू शकत नाही, मी रोमी नागरिक असल्याचा अधिकार मी या ठिकाणी वापरतो, आधी माझी चौकशी करा, माझ्यावरचे दोषारोप सिद्ध करा आणि मग मला शिक्षा द्या. परंतु त्याला पुष्कळ फटकेही मारले, त्याची वस्त्रही फाडलेली आहेत. परंतु पौल रोमी असल्याचा हक्क त्या ठिकाणी वापरत नाहीये. तुम्हाला काय वाटतं, काय कारण असावं त्या पाठीमागचं? कोणाला काही सुचतं का किंवा काय तुम्हाला वाटतं का की काय कारण असावं? ख्रिस्ताची प्रीती दर्शवली त्यांनी त्याच्या वागणुकीतून. ख्रिस्ताची प्रीती दर्शवण्याकरिता जे फटके मारत होते. हा, कारण त्यानं बाप्तिस्मा घेतलेला होता, तो ख्रिश्चन झालेला होता. तर आपलं हे तर नागरिकत्व स्वर्गात आहे ना.
येस, तर रोमन स्वर्गात. पण कॅथलिक 22व्या अध्यायामध्ये पौलाने काय बाप्तिस्म्याचा हक्क सोडला का? त्या ठिकाणी तो का वापरत आहे 22व्या अध्यायामध्ये? नाही, पण तो ज्यावेळेस त्याला फटके मारण्यात आले किंवा तो नागरिक तत्वाचा हक्क त्याने स्वीकारला, त्यावेळेस त्याला तो माहिती आहे की मी आता ख्रिश्चन झालोय, तो रोमन कॅथलिकचा माझा नागरिक तत्वाचा हक्क नाही. पण इथं तो म्हणतो की माझं रोमन मी इथं तो बोलतो की अगदी इथं बोलतो की मी हा हक्क रोमन कॅथलिक हा मी हक्कानं मिळवलेला आहे. पण ज्यावेळेस त्याचा बाप्तिस्मा झाला, ज्यावेळेस त्याने ख्रिश्चन धर्म स्वीकारला, ख्रिस्ताची सुवार्ता सांगितली, त्यावेळेस त्याला खरा नागरिकत्व हक्क समजला. खरं नागरिकत्व काय? येस. नाही, मला वाटतं की हे उत्तर आपण ग्राह्य धरू शकणार नाहीये, कारण 16व्या अध्यायामध्ये तो हक्क वापरत नाहीये सुरुवातीला, आणि तोच 22व्या अध्यायामध्ये हक्क वापरत आहे रोमी नागरिक असला, आणि तो जन्माचा नागरिक आहे बरं का, जन्माचा रोमी नागरिक आहे. कारण वचनामध्ये आम्हाला असं वाचायला मिळतं. अजून काही कारण तुम्हाला आढळतात का, काय असू शकतील? सती जरा काही लोक गोंधळत असतील, इकडे जरा क्लिअर कर, रोमन कोण आणि रोमन कॅथलिक. काही लोकांना आजही त्याचा गोंधळ शब्द वापरलेला आहे ना, तो कदाचित आत्ताचा जो पंथ आहे रोमन कॅथलिक, तो इथे वापरायला नको. रोमी नागरिक म्हणून म्हणूया. आपण जसे भारतीय नागरिक आहोत, तसं रोमी साम्राज्याचे नागरिक, अमेरिकेचे नागरिक, इंग्लंडचे नागरिक अशा स्वरूपाने घ्या. कॅथलिक त्याला जोडू नका, कारण कॅथलिक हा एक ख्रिस्ती असल्याचा एक पंथ किंवा एक कल्ट आहे, आपण त्याच्याकडे जायला नको. रोमी नागरिक असल्याचा अधिकार तो वापरत आहे. दादा, तिथे पौल आणि सिला जे देवाचं वचन सांगायला तिथे गेले होते, तर त्यांना माहिती होतं की जर आपण देवाच्या नावाने सुवार्ता प्रसार करू तर लोकांचा छळ होईल किंवा आपल्याला शिक्षा पण होईल. त्याच्यामुळे त्यांनी ती, म्हणजे देवाचीच आज्ञा होती की जेव्हा माझ्या नावाने तुम्ही जेव्हा संदेश सांगसाल, तुमचा छळ होईल, तेव्हा तुमचा गौरव, ख्रिस्ताचा गौरव होईल. तर त्यामुळे त्यांनी 22व्या अध्यायामध्ये शिक्षा मिळेल तेव्हा देवाचा गौरव होणार नव्हता कस्तवन, तेव्हा पौलाने का वापरलं? 22व्या अध्यायामध्ये त्याला देवाचा गौरव करता आलं नसतं का, शिक्षा घेऊन किंवा फटके घेऊन? तेव्हा त्याने तो हक्क का वापरला? पवित्र आत्म्याने त्यांना गप्प राहण्यास सांगितलं. ऍब्सोल्युटली राईट. हालेलुया, बँग ऑन. जरासं आपण परत मागे वचनाकडे जाऊयात आणि मत्तयाचा 10वा अध्याय परत काढूयात. मत्तयाचा 10वा अध्याय आणि वचन 16 पासून किंवा 18 पासून पुढे वाचा कोणीतरी. फार सुंदर उत्तर दिले विद्यार्थी. पहा, लांडग्यामध्ये मेंढरांना पाठवावे तसे मी तुम्हाला पाठवतो, म्हणून तुम्ही सापासारखे चतुर व कबुतरासारखे निरुपद्रवी व्हा. माणसाच्या बाबतीत जपून राहा, कारण ते तुम्हाला न्यायसभेच्या स्वाधीन करतील, आपल्या सभास्थानात तुम्हाला फटके मारतील आणि तुम्हाला माझ्यामुळे देशाधिकार व राज्य यांच्या पुढे नेण्यात येईल, आणि तुम्ही त्यांना आणि परराष्ट्रीयांना साक्षी व्हाल. जेव्हा तुम्हाला त्यांच्या स्वाधीन करतील तेव्हा कसे अथवा काय बोलावे याची काळजी करू नका, कारण तुम्ही काय बोलावे हे त्याच घटकेस तुम्हा सुचवले जाईल, कारण बोलणारे तुम्ही नाही तर तुमच्या पित्याचा आत्मा हाच तुमच्या ठायी बोलणार आहे. आमेन. हालेलुया. बोलणारे तुम्ही नाहीये. त्या परिस्थितीत काय बोलावे याचा विचार करू नका. पवित्र आत्मा तुम्हाला सुचवेल की तुम्ही काय बोलायचं आहे. प्रियांनो, पवित्र आत्म्याच्या नियंत्रणाखाली ही सर्व परिस्थिती आहे. पौल आणि सिला पूर्णतः पवित्र आत्म्याच्या नियंत्रणाखाली आहेत. सुरुवातीला जर रोमी असल्याचा हक्क पौलाने जर गाजवला असता तर कदाचित त्याला छडीमार झाला नसता. सुरुवातीलाच पौलाने जर तो हक्क वापरला असता तर त्याला बंदीशाळेत टाकलं गेलं नसतं. आणि सुरुवातीला जर पौलाने हक्क वापरला असता तर बंदीशाळेतला जो शताधिपती होता त्याला सुवार्ता सांगता आली नसती. प्रियांनो, परमेश्वराचं कार्य फार अद्भुत आहे आणि त्या सगळ्या गोष्टी कशा सुनियोजित आहेत याचं एक उत्तम उदाहरण या ठिकाणी तुम्ही आणि मी घेऊ शकतो. याच अध्यायामध्ये पुढे जाऊन 37व्या वचनापासून पुढे आम्हाला वाचायला मिळतं. 37वं वचन कोणीतरी वाचा याच अध्यायातलं. परंतु पौल त्यांना म्हणाला, आम्ही रोमन माणसे असता अपराधी ठरविल्या वाचून त्यांनी आम्हाला उघडपणे फटके मारून बंदीशाळेत टाकले, आणि आता ते आम्हास गुप्तपणे विचारतात काय? चालणार नाही. हे चालणार नाही तर त्यांनी स्वतः येऊन आम्हास बाहेर काढावे. हालेलुया. इथं मात्र पौल त्याचा रोमी असल्याचा अधिकार त्याची आठवण त्यांना करून देत आहे प्रिया. परंतु फटके मारण्याच्या आधी तो पवित्र आत्म्याच्या नियंत्रणात, इथेही नियंत्रणात आहे, परंतु पवित्र आत्म्याने किती अद्भुत रीतीने त्याला चालवले पहा. त्याचा तो रोमी असल्याचा अधिकार त्याच्या विस्मरणात गेला आहे
किंवा तो ते बोलू शकलेला नाहीये. पवित्र आत्म्याने जे त्यांना सांगितलेलं आहे त्याच गोष्टी ते करत आहेत. आणि मग आता फटके मारल्यानंतर ते तुरुंगात टाकले गेलेले आहेत. त्यांना त्या ठिकाणी शिक्षा बसवण्यात आलेली आहे. हालेलुया. मला कोणी सांगेल का की असाच एक व्यक्ती होता जो तुरुंगात निमूटपणे गेला आणि तिथून त्याचं गौरव झालं किंवा तिथून देवाचं गौरव प्रकट झालं? येशू ख्रिस्त. पेत्र. पेत्र. अजून जुन्या करारामध्ये जरा जाऊयात. छळ होऊन पौलाने बंदीशाळेत जावं हे देवाला योग्य वाटलं. दोषारोप, खोटे दोषारोप होऊन त्याने बंदीशाळेत जावं हेही देवाला योग्य वाटलं. हालेलुया. हे उत्तर अगदी बरोबर आहे अंकल. योसेफ, काय त्याच्यावरती गुन्हा होता? दोषारोप काय होता? बलात्काराचा गुन्हा होता. हालेलुया. बलात्काराचा गुन्हा होता. पोटिफराच्या पत्नी बरोबर त्याने बलात्कार केला असा गुन्हा त्याच्यावरती होता. वास्तविक तो खोटा होता, परंतु देवाने त्याला बंदीशाळेत जाऊ दिलं ना, तुरुंगात जाऊ दिलं ना. कशासाठी? काय कारण आहे? तुम्हाला काय माहिती? देवाचं गौरव होण्यासाठी. देवाचं गौरव होण्यासाठी आणि त्याच्या जीवनामध्ये देवाने जे काही योजलं आहे ते पूर्ण होण्यासाठी. तिथूनच त्याचा पंतप्रधान होण्यापासूनचा प्रवास देवबापाने सुरू केला, नाही का? त्या तुरुंगात असताना त्याने स्वप्नाचा अर्थ सांगितला आणि ती बातमी राजापर्यंत पोहोचली. राजासमोर उभा राहिला. राजा खुश झाला आणि राजाने त्याला त्या ठिकाणी मोठ्या पदावरती नेमस्त केलं. हालेलुया. शद्रक, मेशक आणि अभिज्ञगो यांना जेव्हा ते त्या मूर्तीच्या पाया पडले नाही तेव्हा राजा काय म्हणाला? मध्ये टाका. तप्त भट्टीमध्ये टाका आणि भट्टी कितपत तापवा? 7 पटीनं भट्टी तापवा. शद्रक, मेशक आणि अभिज्ञगोने काय उत्तर दिलं? आम्ही भाव करणार नाही. आमचा परमेश्वर आम्हाला वाचवेल किंवा नाही वाचवेल तरी आम्ही तुमच्या देवतांपुढे भाव करणार नाही. हालेलुया. परमेश्वर आम्हाला निश्चित वाचवेल आणि जरी त्याने आम्हाला वाचवलं नाही तरी सुद्धा आम्ही तुला नतमस्तक होणार नाही. परमेश्वर तिथं त्यांना वाचवू शकत होता ना. परमेश्वराने त्यांना तप्त भट्टीमध्ये का पडू दिलं? का? कारण परमेश्वराला त्याचं गौरव करायचं होतं. हालेलुया. दानिएलला सिंहाच्या गुहेत जाण्याच्या आधीच परमेश्वर सोडवू शकला असताना. दानिएलला सिंहाच्या गुहेत जाऊ दिलं. का जाऊ दिलं? कारण तिथून त्या देवाचं गौरव प्रकट होणार होतं. त्या राजासमोर एक मोठी साक्ष निर्माण होती. शद्रक, मेशक आणि अभिज्ञगो आणि दानिएलला देव याच्या विरोधात या राज्यात जर कोणी अपशब्द काढला तर त्याला शिक्षा होईल असं स्वतः राजाने नंतर घोषित केलं प्रियानो, आणि देवाचं गौरव झालं. हालेलुया. देव त्याचं गौरव करून घेऊ इच्छितो. या ठिकाणी सुद्धा पौल आणि सिला जे आहेत ते संपूर्णतः पवित्र आत्म्याच्या नियंत्रणामध्ये आहेत. पवित्र आत्म्याने काय बोलावं हे त्यांना सुचवलेलं आहे. पवित्र आत्म्याने कदाचित पौलाला मज्जाव केला असेल, थांबवला असेल की तू रोमी असल्याचा अधिकार आत्ताच वापरू नकोस, आत्ता वापरण्यासाठी नाही येतो, शांत राहा, फटके खा. त्याने फटके खाल्ले आणि तो बंदीशाळेत गेलेला आहे. पुष्कळ फटके खाल्ले असं म्हटलेलं आहे प्रिया. किती फटके खाल्ले असतील कोणाला काय वाटतं? पुष्कळ फटके खाल्ले आहेत असं. बऱ्याचदा आपण प्रार्थना करताना येशू विषयी एक आकडा वापरतो, नाही का? 39 हे फटके तुम्हाला मला कुठून कळतात की 39 फटके प्रभू येशू ख्रिस्ताला मारले असतील? काही नोंदी आहेत का अशा? आपण बऱ्याचदा सर्रास प्रार्थना करताना म्हणतो की तुला बसलेल्या 39 फटक्यांनी आम्हाला आरोग्य मिळालंय. करतो की नाही? होय की नाही असं उत्तर द्या. करतो की नाही प्रार्थना? होय, करतो प्रार्थना. मग आम्हाला कुठून कळतं की त्याला 39 फटके बसलेले आहेत? पौलाला किती बसले असतील? पुष्कळ म्हटलेले आहेत. पौल आम्हाला एका त्याच्या पत्रामध्ये हा उल्लेख सांगतो प्रियांनो. याच विषयी सांगतो की अजून कुठल्या विषयी सांगतो हे आम्हाला ठाऊक नाहीये, परंतु पौल आम्हाला तो आकडा सांगतो. करिंथकरास दुसरे पत्र याचा 11 अध्यायवचन 24 कोणीतरी वाचा. पाच वेळा मी यहुद्यांच्या हातून 39 फटके खाल्ले. हालेलुया. 5 वेळा मी यहुद्यांच्या हातून 39 फटके खाल्लेले.
या ठिकाणी म्हटलेले आहेत पुष्कळ फटके खाल्लेले आहेत. आणि या ठिकाणी तो सांगत आहे की 5 वेळा मी यहुद्यांच्या हातून 39 फटके खाल्लेले आहेत. पुढच्या वचनामध्ये म्हणतो 3 वेळा छड्यांचा मार खाल्लेला आहे. कदाचित या 39 संख्येवरून ती 39 संख्या कदाचित आमच्या प्रार्थनेमध्ये आणि बाकी सगळ्या गोष्टीमध्ये आलेली असावी. काही अभ्यासकांचं असंही म्हणणं आहे की रोमी साम्राज्यामध्ये फटके मारण्याची किंवा छडी मारण्याची एक संख्या नेमून दिली होती, त्याच्यावरती छडी मारायच्या किंवा फटके मारायचं नव्हतं. आणि म्हणून कदाचित त्या गोष्टींमुळे आमच्या प्रार्थनेमध्ये किंवा आम्हाला ते समजले की कदाचित 39 फटके त्याला त्या ठिकाणी मारले असतील आणि त्या 39 फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. हा एक संदर्भ आम्हाला त्याविषयी 39 फटक्यांविषयी वाचायला मिळतो. परंतु या ठिकाणी आम्हाला असं सांगितलेलं आहे की पौलाला पुष्कळ फटके मारले आणि त्यांनी त्याला बंदीशाळेमध्ये टाकून दिलेलं आहे. आणि 24व्या वचनामध्ये काय सांगितलं, वाचा काय केलेलं आहे 24व्या वचनामध्ये. त्याला कोणीतरी स्पष्ट वाचा ताई, तुमचा आवाज नीट नाही आला. त्याला असा हुकूम मिळाल्यावर त्याने त्यांना आतल्या बंदीखान्यातून घालून त्याचे पाय खोड्यात अडकवले. येस, फक्त तुरुंगात मोकळं फिरायला दिलेलं नाहीये त्यांना प्रियांनो. जसं आजकाल जेलमध्ये टाकल्यानंतर नाही का खोलीमध्ये टाकून देतात आणि दरवाजा बंद करतात, आतमध्ये फिरा झोपा काही करा. परंतु या ठिकाणी आम्हाला काय वाचायला मिळतं, त्यांना बंदीशाळेत टाकल्यानंतर आतल्या बंदीखान्यात घालून, बाहेरच्या खोल्यांमध्ये नाही, अगदी तळघरामध्ये म्हणूयात किंवा अगदी आतल्या खोलीमध्ये त्यांना घालून त्यांचे पाय खोड्यात अडकवलेले आहेत. आता खोड्यात अडकवले म्हणजे यातून तुम्हाला काय समजतं, काय प्रक्रिया असेल ही तुम्हाला काही कळतं का? साखळीने बांधलं. येस, साखळी असेल किंवा काहीतरी साचा असेल नाही का, त्या साच्यामध्ये पाय त्या ठिकाणी घातले असतील आणि मग कदाचित तो लाकडी असेल, लोखंडी असेल, दगडी असेल, कुठल्याही प्रकारचा तो असेल, ते घालून त्यांना त्या पायामध्ये अडकवून त्या ठिकाणी बंदिवासात टाकलेला आहे प्रियांनो, जेणेकरून त्यांना इकडे तिकडे फिरता येणार नाही. कदाचित ती प्रक्रिया कदाचित अवघड पण असेल नाही का, बसणं कदाचित अवघड झालं असेल, झोपणं कदाचित अवघड झालं असेल, फिरणं तर सोडाच, कारण पायात त्या ठिकाणी काय आहेत, खोडे आहेत असं त्या ठिकाणी सांगितलं. मग तुम्ही म्हणाल की एवढे खोडे आहेत, लाकडी आहेत, लोखंडी आहेत का दगडी आहेत, याचा अभ्यास आम्ही का करायला पाहिजे? कारण त्याचा संदर्भ पुढच्या वचनाशी येतो प्रियांना, आपल्याला त्याचा संदर्भ आपल्याला पुढच्या वचनामध्ये घ्यायचा आहे. पुढचं वचन कोणीतरी वाचा, 25वं वचन. मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सिला हे प्रार्थना करत असता व गाणी गाऊन देवाची स्तुती करत असता बंदिवान त्यांचे ऐकत होते. ते एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदीशाळेचे पाय डगमगले. 25वं वचन 7. काय घडलेलं आहे, त्यांना आतल्या खोलीत पायात खोडे घालून त्यांना ठेवण्यात आलेला आहे, साखळदंड वापरले असतील प्रियांनो. आणि अशा स्वरूपामध्ये पौल आणि सिला बंदीशाळेत मध्यरात्री काय करत आहेत, कुणीतरी सांगा पटकन. देवाची प्रार्थना गीत गात आहेत. हालेलुया, देवाची गाणी गात आहेत आणि प्रार्थना देवाची गाणी गाऊन देवाची स्तुती करत आहेत प्रियांनो. मला कोणी सांगेल का बंदीशाळेत घालण्याच्या आधी त्यांच्या बरोबर काय करण्यात आलेलं आहे? पुष्कळ फटके मारण्यात आलेले आहेत. येस, नुसते पायात खोडे घातलेले नाहीयेत प्रियांनो, त्यांना पुष्कळ फटके मारण्यात आलेले आहेत, पुष्कळ फटके मारलेले आहेत. असं असताना पुष्कळ मार खाऊन हातात पायात बेड्या असताना 25व्या वचनामध्ये सांगितलेले की पौल आणि सिला बंदीशाळेत मध्यरात्री देवाची गाणी गात होती. हालेलुया. बसणं सुद्धा अवघड असेल, झोपणं सुद्धा अवघड असेल, अशा परिस्थितीमध्ये ते काय करत आहेत, गाणी गात आहेत, देवाची उपकारस्तुती करत आहेत. आम्हाला सकाळी आंघोळ केल्यानंतर कपडे जरी नाही सापडले तरी आम्ही काय करतो, चिडचिड करायला लागतो. आमची किल्ली नाही सापडली, आम्ही चिडचिड करायला लागतो. आम्हाला जराशी कणकण असली, ताप असला, आम्ही काय करतो, अंगावर घेऊन झोपून जातो. रविवारी नेमकी सकाळी चर्चला जायची वेळ आहे आणि काहीतरी बिनसलं, आम्ही काय करतो, राहू दे चर्च, प्रार्थनेला बसायचं आहे. आम्हाला बसायला मस्त खुर्च्या आहेत किंवा तुम्ही घरामध्ये मस्त गादीवरती बसलेला असाल किंवा तुमच्या सोफ्यावरती आरामदायी बसलेला असाल. आणि असं असताना सुद्धा उपकारस्तुतीचं गीत गायला बऱ्याचदा संदेश झाला किती वेळा विचारायला लागतं, कोणी गाव इच्छित का, कोणी गाव इच्छित का, कोणी गाव इच्छित का. मुद्दाम याच्यावरती भर देत आहे
मी हे करतोय म्हणून मी सांगत नाहीये प्रियानो, आपण सगळेजण याच्यातून काही ना काहीतरी शिकूयात. परमेश्वराची खरी शांती, परमेश्वराचा खरा आनंद प्रियांनो आमच्या अंतःकरणामध्ये आहे हे तेव्हाच सिद्ध होईल जेव्हा मी हरेक परिस्थितीमध्ये परमेश्वराचं गुणगान आणि परमेश्वराची उपकास्तुती करतो. थोडीशी कणकण, थोडीशी कंबर दुखी, थोडीशी हात दुखणं किंवा थोडस डोकं दुखणं मला परमेश्वराच्या उपकास्तुतीपासून थांबवू शकणार नाही. हालेलुया. पौलाला पुष्कळ फटके मारलेले आहेत. पाठीवरती प्रियांनो त्याची चमडी उधळली असेल ना, 39 किंवा 40 किंवा जे काही फटके मारलेले आपण म्हणूयात, त्याच्यामुळे पाठीवरच्या जखमा झाल्या असतील ना, झोपणे किंवा पाठ टेकून बसणं सुद्धा अशक्य असेल. आणि अशात पायात खोडे आहेत प्रियांनो. आणि त्या परिस्थितीमध्ये ते परमेश्वराची उपकास्तुती करत आहेत, गीतं गाऊन परमेश्वराची उपकास्तुती करत आहेत. शांततेने नाही किंवा मनातल्या मनात नाही. बऱ्याचदा चर्चमध्ये जेव्हा मी पुढे असतो तेव्हा लोकांना विनंती करतो की तुम्ही आपलं मुख उघडा आणि आठवडाभर परमेश्वराने जे कार्य तुमच्या जीवनामध्ये केलं त्याबद्दल परमेश्वराचे आभार माना. तेव्हा किती ओरडून सांगितलं तरी लोकांच्या तोंडातून शब्द फुटत नाही. इथं गाणी गाऊन बंदीशाळेत असताना पौल मोठ्याने गाणी गाऊन परमेश्वराची उपकास्तुती करत. कोणाला दुखावण्यासाठी, कोणाचा दोष दाखवण्यासाठी नाही प्रियांनो, परंतु आपल्याला शिकण्यासाठी एक फार सुंदर दाखला आहे. म्हणून आपण हे आपल्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न करूयात. कारण काही असू द्या, परिस्थिती काही असू द्या, घरामध्ये किती मोठं दुःख असू द्या, स्वतःच्या शारीरिक जीवनामध्ये किती त्रास आणि वेदना असू द्यात प्रियांनो, मानसिक संतुलन बिघडलेलं असू द्या, आर्थिक टंचाई असू द्या, लेकरांच्या जीवनामध्ये काही अडचणी असू द्या, लेकरं आजारी आहेत, त्रास आहेत. बऱ्याचदा चर्चमध्ये एखादं कुटुंब चर्चला नाही आलं तर मी किंवा नीतात फोन करून विचारतो की काय या रविवारी तुम्ही चर्चला नव्हता? नाही, जरा लेकराची तब्येत बरी नव्हती. आरोग्य देणारा कोण आहे प्रियांनो? कदाचित थोडीशी सर्दी किंवा थोडासा ताप असेल, घ्या त्याला गुंडाळाने परमेश्वराच्या उपकास्तुतीमध्ये घेऊन चला ना, त्या ठिकाणी ठेवा त्याला. परमेश्वराच्या सानिध्यात, परमेश्वराच्या समक्षतेत त्याला आरोग्य मिळेल प्रियांनो. प्रभूकडे प्रार्थना करा. हालेलुया. तुम्हाला कणकण आहे, तुम्हाला थोडासा ताप आहे, चर्चला जात नाही, आज नको चर्चला, का? जरा बरं वाटत नाही, कणकण आहे थोडीशी. परमेश्वर त्या ठिकाणी देईल. यापुढे प्रियानो तुम्ही आणि मी विशेषतः मी म्हणत आहे, या प्रार्थनेमध्ये सुरुवातीचं गीत गाण्याच्या संदर्भाने 17, 18 किंवा 24 किंवा 30 लोक असतील प्रियांनो, 30च्या 30 लोकांनी दररोज गाणी गाण्याच्या उद्देशाने आणि तयारीनंच प्रार्थनेला बसायचं. कसं बसायचं? 30च्या 30 लोकांनी. जरी ग्रुपवरती एका कुटुंबाचं नाव टाकलं असलं तरी प्रार्थनेला बसताना उपासना संगीत किंवा जे काही तुमच्याकडे गाण्याचं पुस्तक आहे किंवा जे काही तोंडपाठ तुमचं गाणं आहे ते घेऊन 30च्या 30 लोकांनी उपकास्तुती करण्याच्या तयारीतच बसायचं. त्याने काय होईल? एखादं कुटुंब जर नसेल तर इथून ओरडावून सांगायला लागणार नाही की कोणी गाव इच्छित का, कोणी गाव इच्छित का. लगेचच 30च्या 30 माईक अनम्यूट होतील प्रियांनो. आणि मग ज्याला पहिली संधी मिळेल परमेश्वराच्या कृपेने किंवा ज्याच्याकडून प्रभू स्तवन करून घेऊ इच्छितो त्याला ती संधी प्राप्त होईल प्रियांनो. हालेलुया. परंतु आम्ही तयारीनं बसणं फार गरजेचं. ज्या कुटुंबाला ती संधी मिळत आहे प्रियांनो, त्या कुटुंबाने हे भाग्य समजणं गरजेचं आहे की मला प्रार्थना आणि उपकास्तुती करण्याची संधी मिळत आहे, परमेश्वराचा गौरव करण्याची मला संधी मिळत, माझ्या मुखाद्वारे परमेश्वराचा गौरव करण्याची मला संधी मिळत आहे. फक्त या प्रार्थनेमध्येच नाही, परंतु चर्चमध्ये जाताना सुद्धा प्रियांनो तुम्ही उपकास्तुती करण्याच्या उद्देशानेच जा, जेणेकरून उपासना चालवणारा व्यक्ती जो असतो त्याला ओरडावं लागणार नाही की म्हणा म्हणा म्हणा, गा गा गा, उपकास्तुती करा, आपलं मुख उघडा. तुम्ही त्या आत्म्याने आधीच पेटलेले असायला पाहिजे, जेणेकरून जेव्हा तुम्ही त्याच्या सानिध्यात जाल तेव्हा त्याचं गौरव आपसूक तुमच्या मुखातून बाहेर पडेल. तुम्ही संधीच्या शोधात असला पाहिजे. मीही या गोष्टीविषयी थोडस आता कसोशीनं प्रयत्न करणार आहे. दररोज एक गाणं तयार ठेवून प्रार्थनेला बसणार, कोणी असो किंवा नसो. जेव्हा केव्हा मला संधी मिळेल अगदी तेव्हा मी माईक अनम्यूट करणार, मी म्हणणार की मी म्हणणार. आणि मग बघा तुमच्यापैकी कोणालाही संधी मिळणार नाही कदाचित, मी असं ठरवलं. हालेलुया. उद्या मला वाटतं की याच्याविषयी थोडस अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करूया, अधिक शिकण्याचा प्रयत्न करूया. स्तुती सामर्थ्य काय आहे, देवाची उपकास्तुती करण्यामध्ये किती सामर्थ्य दडलेलं आहे,
याचा देखील अभ्यास करण्याचा प्रयत्न करूयात. मी कोणाला दुखावण्याचा किंवा कोणाचाही दोष दाखवण्याचा प्रयत्न करत नाहीये. जितकं मी तुमच्याविषयी बोलत आहे तितकंच ते मला देखील लागू होतं प्रियांनो, कारण मी देखील या संदर्भाने थोडासा उन्हा आहे. आपण सामुदायिक रीतीने परमेश्वराच्या कृपेमध्ये